रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। सांगलीतील विश्रामबाग परिसरात रात्रीच्या सुमारास निर्घुण खुनाच्या घटनेनं हादरला आहे। विश्रामबाग येथील 100 फुटी रोडच्या कॉर्नरवर असलेल्या व्हाईट हाऊस बारमध्ये मित्रानेच मित्राचा गळा चिरून निर्घुण खून केल्याची घटना घडली आहे। 2 मित्र दारू पित असताना झालेल्या वादातून धारधार चाकूने गळ्यावर वार करून निर्घुण खून केलाय। निखिल साबळे असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। सदर खुनाची घटना ही आज रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी धाव घेतली। खून करणारा संशयित प्रसाद सुतार हा घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत। खुनाची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली। मृत निखिल साबळे हा आपल्या कुटुंबियांसह कुपवाड रोडवरील हॉटेल पालवीजवळ राहतो। याच परिसरात एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये तो काम करत होता। संशयित प्रसाद सुतार हा देखील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता। नुकतंच त्याने व्हाईट हाऊस समोर असलेलं सर्व्हिसिंग सेंटर चालवण्यास घेतलं होतं। दोघे रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हॉटेल व्हाईट हाऊस येथे दारू पिण्यासाठी आले होते। हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर दारू पिण्यासाठी दोघे बसले असता अज्ञात कारणावरून दोघांचा वाद झाला। संशयित सुतार याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराने साबळे याच्या गळ्यावर वार केले। वार इतका वर्मी होता की साबळे हा रक्ताच्या थारोळ्यात पडला। क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला। साबळे रक्ताच्या थारोळ्यात पडता सुतार यांनी घटनास्थळावरून पलायन केलं। बारमध्ये दारू पिण्यासाठी बसलेले लोकही तिथून पळून गेले। दरम्यान खुनाच्या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली। घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली। जर शहरात गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते, अखेर नगर परिषद प्रशासनाने स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली। बाजारपेठेतील तसेच मुख्य रस्त्यांवरील कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने उचलण्यात आला असून शहरात स्वच्छतेचं काम सुरू आहे। दैनिक जनप्रवासने शहरातील कचरा समस्येची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर नगर परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेतली। मुख्य अधिकारी लक्ष्मण राठोड यांनी स्वतः बाजारपेठेत जाऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांसह कचरा उठावाची पाहणी केली। घंटागाड्यांचा करार संपल्याने काही दिवसांपासून कचरा उचल बंद झाला होता। कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा थांबल्याने तेली गल्ली, सांगली अर्बन बँकेसमोर, भाजी मंडई परिसर, ऐनापुरे मेडिकल आणि पटाईत किराणा दुकानासमोर कचऱ्याचे ढीग साचले होते। त्यामुळे दुर्गंधी पसरली होती आणि नागरिक त्रस्त झाले होते। आता 2 ट्रॅक्टरच्या सहाय्याने साचलेला कचरा हटवून परिसर स्वच्छ करण्यात आलाय। त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या या कारवाईचं स्वागत करत दिलासा व्यक्त केलाय। वाळवा तालुक्याचे सुपुत्र, जगविख्यात थोर साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर कामगार, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी समाजाच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला। त्यांनी आपल्या लेखणीतून मागास व उपेक्षित समाजातील माणसांना नायक बनवलं। त्यांच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील योगदान अनमोल आहे। अण्णाभाऊ साठे यांचा उरण ईश्वरपूर येथील हा पुतळा नव्या पिढीला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांचा अंगीकार करत ताठ मानेने जगण्याची प्रेरणा देईल असा विश्वास आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय। ईश्वरपूर येथील कोर्टासमोरील चौकात राजारामबापू बँकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या जागेचं भूमिपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी ते बोलत होते। अण्णाभाऊ साठे यांच्या स्नुषा सावित्रीमाई साठे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होत्या। यावेळी जयंत पाटील म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांचा उरण ईश्वरपुरात पुतळा उभारताना आम्हास अभिमान आहे। येत्या 8 ते 9 महिन्यात सर्वांच्या सहमतीने पुतळ्याचं काम पूर्ण करू। अण्णाभाऊंच्या जयंतीदिनी पुतळ्याचं शानदार सोहळ्यानं स्वागत करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या अधिकाराने हजारो वर्षांची वर्णव्यवस्था उद्ध्वस्त करून माणसाला जगण्याचा अधिकार दिला। अण्णाभाऊ साठे यांनी एक पुस्तक माझे वडील स्वर्गीय राजारामबापू पाटील यांना अर्पण केल्याचे माझ्या पाहण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। महानगरपालिका निवडणुकीबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे यापूर्वी भाजपाच्या 42 जागांबद्दलही बोलले आहेत आणि आता 22 जागांबद्दलही बोललेत। मात्र ते कोणत्याही संभाव्य उमेदवाराच्या नावानिशी बोललेले नाहीत। पक्षाच्या नेत्या जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील हे भाजपमध्ये आले, त्यांच्या सहकाऱ्यांनाही न्याय द्यायचा या उद्देशाने ते बोलले आहेत। दादांनी आता घोषणा केलेले हे 22 त्यातील असतील का याबाबत स्पष्टता नाही। भाजपमधील ज्येष्ठ सर्व नेते आदरणीय निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांचा विचार निश्चितपणे होणार आहे, यात दुमत नाही। नवीन आलेल्या लोकांबद्दल दादांचे आणि त्यांचं काय ठरलंय त्यावर ते निर्णय घेतील असं प्रतिपादन आमदार सुरेश खाडे यांनी केलंय।
याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सुरेश खाडे म्हणाले की चंद्रकांत दादांनी कोणाच्याही नावासहित उमेदवारी जाहीर केलेली नाही. चंद्रकांत दादांनीच यापूर्वी सांगितले आहे की 42 जागी भाजपच्या चिन्हावर नगरसेवक निवडून आले होते. त्या सर्व ठिकाणी भाजपचा हक्क राहील. बाकीच्या जागांबद्दल महायुतीत चर्चा केली जाईल. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासोबत आमची चर्चा होत असते. मात्र ते 22 जणांच्या उमेदवारीबद्दल जे बोलले ते भाषणात बोललेत, मीटिंगमध्ये बोललेले नाहीत. भाषणात बोललेलं किती खरं किती खोटं मानायचं ते आपण ठरवायचं. तरीही सांगलीत आल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत दादांसोबत याबाबत चर्चा करणार असल्याचं खाडे यांनी सांगितलं. जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन भक्कम करू. नवा जुना असा वाद न करता सर्वांना सोबत घेऊन काम करू. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू आहे. निवडणुका महायुतीतून लढायच्या की स्वतंत्र याचा निर्णय वरिष्ठ घेतील, अशी माहिती शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख रावसाहेब घेवारे यांच्यासह नूतन पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. यावेळी नूतन जिल्हा संघटक गौरव नाईकवाडी, जिल्हा प्रमुख संजय विभूते, बजरंग पाटील, महानगर प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे, सांगली शहर प्रमुख सचिन कांबळे, मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांचा निवडीबाबत सत्कार करण्यात आला. घेवारे म्हणाले, मुंबईनंतर सांगलीत शिवसेनेचं वारं होतं. ही स्थिती आता पुन्हा आणायची आहे. पक्षाने नवी टीम दिली आहे. त्यांना सर्वांना सोबत घेत पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडावी. गौरव नाईकवाडी म्हणाले, पक्षाने संघटनाची जबाबदारी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारी सुरू आहे. महायुतीबाबत पक्षाकडून जो काही निर्णय होईल त्या अनुषंगाने रणनीती ठरवली जाईल. महानगर प्रमुख मोहन वनखंडे म्हणाले की महापालिकेच्या सर्वच जागांवर शिवसेनेचे उमेदवार देता येतील यासाठी चाचपणी सुरू आहे. नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका कशा पद्धतीने लढवायच्या याबाबत लवकरच निर्णय होईल. संपर्क प्रमुख राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत लवकरच सांगलीत शिवसेनेचा मेळावा घेऊ. जिल्हा प्रमुख संजय विभूते म्हणाले, पक्षाने जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देत कामाची दखल घेतली आहे. जिल्ह्यात शिवसेना भक्कम करण्यासाठी प्रयत्न करू. पक्षाच्या अंगीकृत संघटनांनाही सोबत घेत कामाची जबाबदारी देण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. कुपवाड औद्योगिक वसाहतीत एका कारखान्याच्या समोरील रस्त्यावर महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला बेकायदेशीररित्या सुगंधी तंबाखू साठा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेला एका संशयितास कुपवाड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील विमल पान मसाला, सुगंधी तंबाखू, गुन्ह्यात वापरलेलं वाहन असा एकूण 53,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. याबाबत अनिल अरुणराव पवार यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली. शिवानंद बाळासाहेब न्यामगौडर असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे. बुधवारी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडील कर्मचारी संदीप पाटील, गजानन जाधव यांना एक जण गुटखा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व अन्न व औषध प्रशासन विभाग पथकाने कुपवाड हद्दीतील प्लॉट क्रमांक 67च्या समोर सापळा रचला असता सायंकाळ 4च्या दरम्यान एक संशयित मोटरसायकलीवरून पोते घेऊन येत असताना दिसला. त्यावेळी पोलिसांच्या पथकाने संशयितास थांबवून त्याच्याकडील मोटरसायकलवर ठेवलेल्या पोत्याची तपासणी केली असता त्यामध्ये विमल पान मसाला आणि सुगंधी तंबाखू साठा असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाचा मुद्देमाल सापडला. त्याला अटक करून त्याच्या ताब्यातील 13,430 रुपयांची विमल पान मसाला व सुगंधी तंबाखू साठा, 40,000 रुपयांची मोटरसायकल असा एकूण 53,430 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जिल्ह्यामध्ये महाटीईटी 2025 परीक्षेसाठी पेपर 1 साठी 5,087 विद्यार्थी, प्रविष्ट पेपरसाठी 7,199 विद्यार्थी अशा सुमारे 12,286 परीक्षार्थींची बैठक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. 27 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असून शिक्षक पात्रता परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या. शिक्षक पात्रता परीक्षा 2025च्या संचालनाबाबत जिल्हा संनियंत्रण समितीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अशोक काकडे होते. यावेळी डायटचे प्राचार्य विकास सलगर, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजसाहेब लोंढे, महेश धोत्रे, महापालिकेचे प्रशासन अधिकारी प्रकाश खेडकर व केंद्र संचालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी काकडे म्हणाले, परीक्षा कामकाजात कोणतीही दिरंगाई होऊ नये तसेच नियोजनात्मक अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. परीक्षा कालावधीत गोपनीयता आणि सुरक्षेची काळजी घेण्यात येत आहे. केंद्रावर सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षक आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येतोय. शिक्षक पात्रतेसाठी दिव्यांग परीक्षार्थ्यांसाठी तळमजल्यावर स्वतंत्र बैठकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. सर्व परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणेचा वॉच असणार आहे.
स्फूर्ती चौक ते आलदर चौक रस्ता रुंदीकरणाच्या कामास गती येणार आहे. या संदर्भात बांधकाम विभाग, महावितरण आणि पोलीस दलाची बैठक झाली. या बैठकीत हा रस्ता पूर्ण क्षमतेने म्हणजे 80 फुटांनी व्हावा अशी मागणी झाली आहे. दरम्यान महापालिकेने परिसरातील झाडे तोडण्यास सुरुवात केली. सांगली गावठाणापासून मिरजेकडे सांगली विस्तारित केली. परिसरात शाळा, महाविद्यालय, मॉलसह विस्तारलेली नागरी वस्ती आहे. त्यामुळे आलदर चौक ते स्फूर्ती चौक या रस्त्यावर वाहतुकीचा मोठा ताण होता. त्यात सर्व प्रशासकीय इमारती, न्यायालय देखील याच परिसरात असल्याने अनेक अधिकारी येथे वास्तव्यास आहेत. रस्ता रुंदीकरणाचं काम काही वर्षांपासून रखडलं होतं. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नातून या रस्त्यासाठी 3.5 कोटींचा निधी मंजूर करून आणला. 3 वर्षांपूर्वीचे हे काम मंजूर होतं. त्यानंतर वर्क ऑर्डर निघाली. आलदर चौकातून 100 फुटीपर्यंत हा रस्ता 15 मीटर होणार आहे. तिथून महावितरण कार्यालयापर्यंत 10 मीटरने, तिथून पुढे जितका आहे तितकाच म्हणजे 7 मीटरने मंजूर करण्यात आल्याचं बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. एकाच रस्त्याचे तुकडे का, असा सवाल साखळकर यांनी उपस्थित केला. आलदर चौकातून स्फूर्ती चौकापर्यंत 80 फुटाने हा रस्ता होणं गरजेचं आहे, अन्यथा आम्ही रस्त्यावर आंदोलन करू. आम्ही आंदोलनावर ठाम आहे. पालकमंत्र्यांनी यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी साखळकर यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजना आणि नुकसान भरपाईचे 10,65,00,000 रुपयांचे अनुदान जिल्हा बँकेत जमा झाले. सदरची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येत असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीची नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मात्र अद्याप ही मदत शेतकऱ्यांना मिळाली नसल्याच्या तक्रारी येत आहेत. दरम्यान जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांच्या यापूर्वीच्या पीक नुकसान भरपाईचे 5,95,00,000 रुपये शासनाकडून जमा झालेत. ही रक्कम 6,207 लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. तसेच याशिवाय जिल्हा बँकेत पंतप्रधान पीक विमा योजनेचे 4,70,00,000 रुपये जमा झालेत. ही रक्कम 1,049 लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आहे. ही दोन्ही रक्कम संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.